नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आज 7वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. महेशने आणलेली मासिकं देवकी चाळत होती. एका पानावर देवकीची नजर स्थिरावली. एका मॉडेलिंग करणाऱ्या मुलीवरचा तो लेख होता. लिझा रे हिच्यावरचा. तिला कॅन्सर झाला होता. देवकी वाचायला लागली. लिहिलं होतं, कॅन्सरचं निदान झालं आणि मी खचले. लगेच ट्रीटमेंटला सुरुवात झाली. बाबा पाठीशी होते, सतत धीर देत होते. हळूहळू कॅन्सर म्हणजे काय आणि लोक कॅन्सरला का भितात ते कळायला लागलं. केमोथेरपी चालू झाली आणि मनात खचलेली मी नरक यातना भोगायला लागले. मला जेवण जात नव्हतं. भूकच मंदावली होती माझी. झोप कोसो दूर. इंजेक्शनमुळे अंगाची आग आग व्हायची. काहीही झालं तरी मी आता काही जगत नाही असंच वाटायचं. वडिलांवर चिडायचे, पण वडील शांत, गंभीर आणि सगळ्यात मुख्य म्हणजे समंजस. माझं बोलणं वागणं ते मनावर घेत नसत. उलट ते मलाच धीर द्यायचे. पण नुसत्या धीरानं जे घडायचे ते टळत नाही. माझी नुसती हाडं दिसायला लागली होती. सकाळी उठलं की माझी उशी केसांनी भरून गेलेली असायची. हे सगळं बघून मी पार आतून दुभंगले, उद्ध्वस्त झाले. पण माझे बाबा मला धीर द्यायचे. कॅनडात माझ्या इंग्रजी चित्रपटाचा प्रीमियर शो होता. जायचं का नाही हे माझं ठरत नव्हतं, पण बाबांनी सांगितलं जायचं. बाबा म्हणाले हारायचं नाही. नियतीशी तर अजिबात नाही. लढा द्यायचा. मला खात्री आहे तू जिंकशील, नक्की जिंकशील. मला उभारी देण्याचा बाबांचा हा प्रयत्न होता हे मला ठाऊक होतं. मी सुद्धा हो म्हणाले. तिथे सगळे ओळखीचे भेटतील, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मी जायची तयारी केली. मी बाबांसह कार्यक्रमाला पोहोचले. तिथे बरेचसे चेहरे ओळखीचे, पण मला तिथे कोणी ओळखलंच नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. हे माझ्यासाठी अतिशय दुःखदायी होतं की माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या प्रसंगी मी तिथे असूनसुद्धा मला कोणी ओळखत नव्हतं. कॅन्सरपेक्षा सुद्धा हे दुःख मोठं होतं. मी एक सेलिब्रिटी होते. सेलिब्रिटी स्टेटसची मला सवय झाली होती. आतून गळ्यापर्यंत काहीतरी दाटत आलं आणि आतल्या आत जागोजागी तुटत गेलं. डोळ्यात आसवं भरल्या डोळ्यांनी मी बाबांकडे बघितलं, पण बाबांच्या डोळ्यात विश्वास होता, धीर होता. इतस्ततः विखुरता पुन्हा सावरले. आता फक्त माझे बाबा आणि माझे डॉक्टरच मला ओळखू शकत होते. मी मला सारखा येणारा राग, माझी होणारी चिडचिड, देवावर वाढलेली श्रद्धा या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवला. नेटानं उपचार करून घेतले. केमोथेरपी आटोपत आली होती. मी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला लागले. औषधं न चुकता घ्यायला लागले. मी यातून बरी होईनच. नाही, मला बरं व्हायचंच आहे. हा माझा कॉन्फिडन्स कामी आला. चमत्कारच घडला. मी हळूहळू बरी व्हायला लागले. डोक्यावरच्या काळ्याभोर कुरळ्या केसांकडे मी आश्चर्यानं बघत राहिले. आणि तुम्हाला खरं सांगू, आता मी 2 चित्रपट साईन केलेले आहेत. आयुष्याकडे बघायची माझी नजरच बदलली. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. जगणं त्याहून सुंदर आहे. आता मला रोजची सकाळ फार सुंदर भासते, पूर्वीपेक्षा सुद्धा सुंदर. माझे बाबा मला प्रिय होतेच, आता जास्त प्रिय आहेत. आतून सारं निष्ठून जाता जाता जीवाच्या आकांतानं मी पकडून ठेवलं आणि नव्यानं जगायला शिकले. आयुष्य हे क्षणभंगूर आहे हे ज्या क्षणी कळलं त्याच क्षणी आयुष्य चवीनं जगण्याची इच्छा निर्माण झाली.
जगण्याची आसोशी कैकपटीनं वाढली आणि मी जिंकले. कॅन्सर हारला. मी बरी होणं ही माझी जिद्द होती, त्याहीपेक्षा बाबांची जिद्द होती. डॉक्टरांची मी बरी व्हावी ही इच्छा होती. त्यांच्या, बाबांच्या आणि माझ्या चाहत्यांच्या दुआ माझ्याबरोबर होत्या. मी शांततेनं वाट पाहिली. सगळ्यांच्या दुआ सार्थकी लागण्याची वाट. सब्र का फल मीठा होता है हे कळलं मला. कॅन्सर माझ्या जवळ आला, माझ्यापाशी राहिला. मला घेऊनच जायला आला होता तो, पण मी ठाम होते जगण्यावर. भीकच घातली नाही त्याला. रिकाम्या हाताने तो परतला आणि मी पुढच्या आयुष्याला सामोरी गेले. आज पहाटेच्या वेळी पक्ष्यांचं गाणं, कोकिळेचं कुहू कुहू कानाला किती गोड वाटलं म्हणून सांगू. आणि जगण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर आपलं कुणीच काहीच बिघडवू शकत नाही, अगदी काळसुद्धा. लेख वाचून संपला. देवकी खडबडून जागी झाली आणि स्वतःशी पुटपुटली, मलाही जगायचं आहे, खरंच जगायचं आहे आणि चांगल्या रीतीनं जगायचं आहे. पुन्हा तिच्या मनात आलं की लिझा रे डोक्यावर केस नसताना आणि कॅन्सरने तिचा पूर्णपणे ताबा घेतला असताना चित्रपटाच्या प्रीमियरला जाऊ शकते. कोणाचीही कशाचीही फिकीर न करता जाऊ शकते ती. तर मग मी का तोंड लपवते आहे? मी काही गुन्हा केलेला नाही आहे, मी काही पाप केलेलं नाही आहे, मी कधी खोटेपणानं वागलेली नाही आहे. मग मी का लपवतेय तोंड? का मी चार लोकात मिसळत नाही? स्वतःला असं कोंडून ठेवून काय मिळणार आहे मला? छे चुकतंय आपलं काहीतरी. आणि देवून ठरवलं चूक दुरुस्त करायची. नियतीनं जे पुढ्यात ठेवलं ते स्वीकारण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. तसंच आपणही ते स्वीकारलं आहे. मग आयुष्य आहे तोवर आनंदाने जगूयात ना. हा माझा माणूस माझ्यासाठी जीवाचं रान करतोय, थोडं त्यालाही समाधान मिळू देत ना. मी माझ्या भोवती निर्माण केलेला कोश मलाच दूर करायला हवा. माझं दुःख कोणी वाटून घेऊ शकत नाही, पण त्यांच्या आनंदाचा वाटेकरी तर मला होता येतं ना. विचार करता करता देवकीचे डोळे भरून आले. तिने ते हळूच पुसले. तेव्हा तिच्या नजरेत सगळं घरदार आणि सगळं जगच वेगळं भासत होतं. डोळ्यावर असलेल्या चष्म्यावरची धूळ पुसली गेली होती. सकाळी देवकीला जाग आली. 6 वाजले होते. आवारातल्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. बाजूची कॉट रिकामी होती. पूर्वी ह्या कॉट्स लागून असत, पण चढाव उतरायला त्रास होतो म्हणून 2 कॉट 2 भिंतींशी लावून ठेवल्या होत्या. महेशनं आपलं पांघरूण व्यवस्थित घडी करून ठेवलं होतं. त्याचं अंथरूणही व्यवस्थित असायचं. चादरीवर एकही सुरकुती दिसत नव्हती. महेश 5 वाजताच फिरायला जायचे आणि देवकी उठेस्तोवर परत यायचे. मग तिचं चहा पाणी, नाश्ता, औषधं या सगळ्याकडे ते जातीनं लक्ष द्यायचे. देवकी उठली. तिने आपलं ब्रश वगैरे आटोपलं. मग वॉकरच्या साहाय्यानं खिडकीशी आली. झाडं, झुडं, वेली दवात न्हाली होती, त्यामुळे टवटवीत दिसत होती. गुलाबाची काही फुलं अर्धवट उमलली होती. लाल रंगाची फुलं, लाल काळपट्ट रंगाच्या अर्धोन्मिलित कळ्या, हे सगळं पाहून तिला प्रसन्न वाटलं. लिझा रेचा लेख वाचला. रात्री बराच विचार केलेला होता. एक सकारात्मक बदल तिच्यात घडून आला. एक उत्साह तिच्या मनात निर्माण झाला. आहे ती परिस्थिती मी बदलवीन एवढा विश्वास मनात तयार झाला आणि मग सभोवतालचं जगच बदलल्यासारखं तिला वाटायला लागलं. बाहेरची नजर तिने आत वळवली. किचनमध्ये गेली. तिथल्या उंच स्टुलावर बसली. महेशनी बाहेर जाण्यापूर्वी फ्रीजमधून दूध बाहेर काढून ठेवलं होतं.
देवकीनं दुधाचा तो गंज गॅसवर ठेवला, लायटरनी गॅस पेटवला, चहा ठेवला, मस्त आलं ठेचलं, चहात घातलं. एवढ्यात फाटकाचा आवाज आला आणि दार उघडून महेश आत आले. तेव्हा देवकीनी चहाचे 2 कप भरलेले होते. देवकी, अगं तू गॅसजवळ काय करतेस? मी करणार होतोच ना. खूप दिवसात चहा केला नव्हता, म्हटलं बघावा करून, नाही तर विसरूनच जाणशी मी. छे ग, तू कसली विसरतेस? डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसत महेश म्हणाले, घ्या ना चहा. चहाचा घोट घेतला. महेश म्हणाले, वा मस्त. तू काही म्हणा देवकी, पण तुझ्या हातच्या चहाची सर कोणाच्याही चहाला येत नाही. हरभऱ्याचं झाड नाही आहे जवळ? अगं रिअली? हसत महेश म्हणाले. देवकीही हसली. दोघांच्या हसण्यानं घराच्या भिंती सुखावून गेल्या. अहो, घराचे पडदे मळलेत, आज बदलूया? चालेल की. महेशनी कपबशा गोळा करून सिंकमध्ये ठेवल्या. दाराचे खिडक्यांचे पडदे काढले. मॅडम, आज पडदे माझ्या पसंतीचे लागणार. कोणते? अगं तू पेंट केलेले. मग मलाही तेच म्हणायचं होतं. नो प्रॉब्लेम. नंतर स्वयंपाकीणबाई आली. तिला देवकीनं स्वयंपाकाच्या सूचना दिल्या. देवकीमध्ये कसा काय बदल झाला याचा विचार महेश मनातल्या मनात करत होते. पण प्रत्येक गोष्टीत ती दाखवत असलेला उत्साह बघून महेश खुश होत होते. फांदीला कोवळी पालवी फुटावी ना, तसं त्यांना वाटलं. अहो, काल अर्चनाचा फोन आला होता. देवकी महेशनं म्हणाली. अच्छा, काय म्हणत होत्या वहिनी? भीशी लागली म्हणे मला. मग पैसे पाठवून देऊ आपण. नको. का? 1 तारखेनंतर करायची आहे, करेन मी. आपल्याकडे? मग नको ग, खूप उरतं, त्रास होईल तुला. नाही नाही, रेडीमेड आणू सगळं. बघ बुवा, ठरव. महेशना देवकीची काळजी वाटत होती. पण ती पूर्वीसारखं वागण्याचा प्रयत्न करतीये, तिच्यातून ती बाहेर यायचा प्रयत्न करतीये, हे त्याच्यासाठी खूप होतं. आणि तिचा वेळ बरा जाणार होता. देवकीने भिशीचा घाट घातलाच. त्यानिमित्तानं घराची साफसफाई झाली. कित्येक दिवसात काचेच्या कपाटातून बाहेर न आलेली क्रोकरी बाहेर आली. धुवून पुसून स्वच्छ झाली अगदी. देवकी खुश होती. आहो, बोल. समोसे, ढोकळे, सोनपापडी घेऊन याल? आधी जाऊन ऑर्डर द्यावी लागेल. ठीक आहे. आणि तू दगदग करू नका. तुम्ही काळजी नका करू. मैत्रिणी येतील लवकर, त्या करतील सगळं. अर्चना, वीणा, ज्योती आल्या आणि महेश त्या सगळ्यांना सांगून बाहेर गेले. देवकीकडची भिशी दणक्यात झाली. हौजी खेळल्या गेल्या, काही गेम झाले, बक्षिसं दिली गेली. आणि देवकी मनाशी म्हणाली, मजा आली. अरेच्या, पर्स राहिली वाटतं अर्चनाची. असं म्हणून देवकीनं अर्चनाला फोन लावला. अगं बाई, राहिली, येईन मी उद्याला. ठीक आहे. काय झालं ग? महेशने विचारलं. मग पर्सबद्दल, भिशीबद्दल देवकी भरभरून आनंदानं बोलत राहिली. महेश ऐकत राहिले, अतीव समाधानानं. महेशनं रात्री अंथरुणावर अंग टाकलं, डोळे मिटले आणि ते मनाशीच म्हणाले की परमेश्वरा, नात्याची ही मैफल अखंड ठरू दे. दुपारी दारावरची बेल वाजली. महेशनी दार उघडलं. दारात अर्चना उभी होती. या वहिनी या. देवकी झोपली का? नाही, उठली असेल ती. जा की तुम्ही तिच्याकडे. अर्चना आत गेली. देवकी उठून बसली होती. डोक्याला स्कार्फ बांधत होती. झाली का ग झोप? अहो ग, लागला होता डोळा. मी डिस्टर्ब नाही ना केलं देवकी? छे ग, आणि झोपून तरी किती वेळ राहणार सांग? देवकी, अगं तू स्कार्फ का बांधतीयस? बारीक बारीक केस उगवलेत की छानपैकी डोक्यावर? अगं आता सवय झाली ना. आता केमोथेरपी आटपली, त्यामुळे जेवणाची सुद्धा इच्छा होती आहे. बरं वाटतंय अलीकडे. तुला पाणी हवं आहे? अगं मी घेते. ग थांब, यांनी गडवा ग्लास भरून आणून ठेवला आहे. घे, मी येते फ्रेश होऊन. वॉकरच्या साह्याने देवकी चालायला लागली आणि पूर्वीची हसरी, खेळकर, धावपळ करणारी देवकी अर्चनाच्या डोळ्यासमोर उभी राहिली. माणसाच्या आयुष्यात कसे कसे बदल होत जातात. कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. पण का कोणास ठाऊक,
कालच्या भिशीत हरवलेली जुनी देवकी सापडल्यासारखं वाटत होतं. देवकी आली. अर्चनाने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. महेश एका ट्रेमध्ये 3 चहाचे कप घेऊन आले. अहो भाऊजी, मी केला असता ना चहा, तुम्ही का केला? महेशच्या हातातून ट्रे घेत अर्चना म्हणाली. आधी तुम्ही घ्या. अर्चनानं ट्रे महेश समोर धरत म्हटलं. महेशने एक उचलला, नंतर एक कप देवकीने आणि अर्चनाने उचलला. अर्चना तिथल्याच एका खुर्चीवर बसली. महेश आणि देवकी आपापल्या कॉटवर बसले. गप्पा करत तिघांनी चहा संपवला. भाऊजी, ट्रे असू द्या, मी नेते आत कप. ट्रे उचलणाऱ्या महेशला अर्चना म्हणाली. बरं, तुम्ही मैत्रिणी बसा बोलत, मी येतो बाहेरून. एवढ्या उन्हाचे निघालात? 4 वाजलेत वहिनी. हो ग देवकी, मी 3:30 वाजता आली का? अगं बाई, मला किती वाजले कळतच नाही. भिंतीवर घड्याळ होतं, मी काढायला लावलं ते. का गं? अगं सारखं लक्ष त्या घड्याळाकडे जायचं गं. वेळ काही केल्या जाईना. म्हटलं भिंतीवरनं हटवायला. तसंही मोबाईल हाताळताना वेळ कळतेच ना. अर्चनानं कप आत नेऊन विसळून ठेवले. आणि लटकवलेले आरसे कुठे गेले ग? अर्चनाने देवकीला विचारलं. काढून टाकले ते सुद्धा. आणि हा ड्रेसिंग टेबलवरचा आरसा कापडाने झाकून टाकला. अगं ते माझं विद्रूप रुपडं माझं मलाच बघवे ना गं. दोघीही जरा वेळ शांत बसून राहिल्या, आपल्याच विचारात गढून गेल्या क्षणभर. पण पुढच्या क्षणी अर्चना म्हणाली, काल खूप मजा आली तुझ्याकडे. यावर छानसं हसली देवकी. अगं सगळे तुझ्या पडद्यांची तारीफ करत होते आणि त्यातूनही ते अलीकडे केलेत म्हटल्यावर आणखीनच सगळ्यांना कौतुक त्याचं. खरंच खूप सुंदर बनवलेस पडदे. देवकी, तुझे हात खरंच खूप देखणे आहेत का? अगं बाई, म्हणजे काय? तुझे हात देखणे यासाठी की त्या तुझ्या हातांना निर्मितीचे डोहाळे आहेत. केवढी कलाकुसर आहे तुझ्या हातात. अगं त्यात काय, याहीपेक्षा सुंदर सुंदर करतात बायका. असं देवकी म्हणाली खरं, पण आतून ती सुखावली होती. तिचा चेहरा खुलला. देवकी, अशीच आनंदी राहा. करतीये का प्रयत्न? अगं दुःख, आजारपण आपल्या हातात नसतं ना. कळतंय ग मला. आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय बरं काल ते. हे बघ अर्चना, मला कळून चुकलंय. तो देव माझी परीक्षा घेतोय. मी म्हटलं घेऊ दे. मीही ठरवलं हारायचं नाही. तसंही ना अर्चना, जन्म मृत्यूचं जे काही समीकरण ठरलं असेल ते मी बदलवू शकत नाही. पण आपलं दुःख मनाच्या आत दडवून आणि थोडं आनंदी राहून घराचं आणि महेशचं दुःख कमी तर करू शकते. त्या दोघांचं दुःखाशी माझ्यामुळे जुळलेलं समीकरण मी तात्पुरतं का होईना नक्की बदलवू शकते की नाही. बोलता बोलता देवकी थांबली क्षणभर आणि पुन्हा म्हणाली, ज्याचं त्याचं नशीब असतं. कुणामुळे कुणाचं नशीब बदलत नाही. असं नाही म्हणता येणार देवकी. अगं एकाचं नशीब दुसऱ्याशी बांधलेलं असतं. एकाचा आनंद तो दुसऱ्याचा आनंद असतो. तू आजारी होतीस, पण तुझ्याहून जास्त तुटले ते महेश भाऊजी. एकमेकांच्या सुखदुःखाचा असर पडतोच ग, घरावर सुद्धा पडतो. हां, आता हे मात्र खरं आहे की ज्याचं दुःख त्यालाच सहन करायला लागतं. हां, तसं तू म्हणतेस ते काही खोटं नाही म्हणा. आणि कसं असतं ना अर्चना, जिथं सारं संपल्यासारखं वाटतं तिथूनच नवी सुरुवात झालेली असते, अगदी आपल्यासुद्धा न कळत. अगदी परवापर्यंत वाटायचं की आपण आता काही जगत नाही. पण मध्ये लिझा रे या अभिनेत्रीवरचा लेख वाचनात आला आणि अर्चना त्यात ती बरी होते ग कॅन्सरमधनं. मीनवाईल माझी केमोथेरपी आटपली होती, बरं वाटत होतं. आणि त्या दिवशी उगवलेला सूर्य वेगळाच भासला बघ मला. फार तेजाळल्यासारखा वाटला मला तो.
पक्ष्यांची चिवचिव, फुलांचं उमलणं, झाडांची सळसळ, अगदी सगळं कसं नव्यानं बघतीये असं वाटत होतं. खूप आनंदात होते मी. सहज हात डोक्यावरनं फिरवला आणि काय आश्चर्य, अगं माझं सगळं डोकं केसांनी भरलेलं. बारीक बारीक केस. जमिनीतून बारक्याशा कोंभांनी मान वर करावी ना, तसे केस. देवकी बोलत होती, आनंदानं निथळत होती आणि अर्चना ऐकत होती. सगळं बघत होती. आनंदाने अर्चनाच्या डोळ्यात आसू उभी राहिली. तिने ती हळूच पुसून काढली आणि समोरहून देवकीला पोटाशीच धरलं. अर्चना, कधी कधी ना हे लंगडी घालणं नकोसं वाटतं ग. एका पायावर वजन येतं, मग तो दुखतो. दुखतो म्हणण्यापेक्षा ना थकतो तो. पण मी त्यालाही समजावते, म्हणते बाबा रे, तू थकू नकोस. तू थकलास तर मी कुणाकडे बघू. आता व्हीलचेअरने बरंच सोपं झालंय म्हणा. पुढचंही सगळं सोपं होईल ग. आणि अगं हे काय, मी माझंच रडगाणं गातीये, तू बोल की काहीतरी. काय बोलू मी? अर्चना, काय काय झालंय काय? आवाजात आणि डोळ्यात ही ओल का म्हणून? नाही ग, छे कुठे काय अर्चना. अर्चनाने फक्त मान वर करून बघितलं. बोल ग अर्चना. काय बोलू मी देवकी? देवकी, अगं शरीराची दुखणी दिसतात, मनाची नाही ना दिसत. शरीराची काय किंवा मनाची काय, दोन्ही दुखणी वेगळी नाही करता येत. एकमेकांशी निगडीत असतात ना ती. का ग? विकास भाऊजी काही म्हणाले का? ते काय म्हणणार ग? न म्हणता बोलतात ते बरंच काही. मग काय झालं? अगं परवा एक पुस्तक प्रकाशन होतं, त्याला गेलो होतो. स्वतःच्या यशाचं, लिहिलेल्या पुस्तकाचं सगळं श्रेय बायकोला देऊन तो माणूस मोकळा, आणि ते सुद्धा जाहीरपणे. वाटलं देवकी, माणसं इतकी निर्मळ मनाची आणि आतून बाहेरून स्वच्छ असू शकतात. तांब्याचं भांडं आतून बाहेरून घासून पुसून लख्ख दिसावं ना, तसा वाटला मला तो माणूस त्या क्षणी. सगळं मोठेपण दुसऱ्याच्या ओंजळीत ठेवून स्वतः रित होणं किती कठीण आहे, नाही? खरंच का? मोठ्या मनाशी माणसंच असं वागू शकतात. आणि तूही काही कमी केलंस का घरच्यांचं? आम्ही बघतोय की पूर्वीपासून सासू सासऱ्यांचा अख्खा संसार तुझ्या खांद्यावर. हो ग. आणि ह्यांचे आईवडील म्हणायचे की मुलगा सगळं करतो. काय करतो ग त्यांचा मुलगा? सगळं माझ्याकडून करवून घेतो, हे कोणाच्या ध्यानी नाही. हां, करण्याबद्दल माझी काही तक्रार नाही आणि नव्हती सुद्धा. पण मी त्यांच्यातलीच एक आहे असं ते समजतच नव्हते. सगळे परिघात आणि मी परिघाच्या बाहेर, परकी. त्यांच्या मनातच मी वस्तीला नव्हते, कुणाच्याच नव्हते. तुझ्यामुळे मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, असं कधी शब्दांनी सुद्धा तो माणूस बोलला नाही ग. शून्यातून सगळं मी उभं केलं. आणि हे सगळं आठवायचं कारण म्हणजे तो परवाचा कार्यक्रम. प्रत्येक पावलावर त्यांनी तिला सहचरी मानल्याचं दिसत होतं. असं हे साथीनं जगणं आयुष्यच सुंदर करून जातं, नाही का ग? पण देवकी, हेही तेवढंच खरं आहे की सगळ्यांच्याच आयुष्यातल्या कळ्यांची फुलं नाही होत ग. त्या कळ्याच राहतात, मुक्या कळ्या. देवकी, वाटतं कधी कधी की माझ्या वाट्याला आलेल्या कळ्यांनी एकदा तरी उमलावं, मनापासून उमलावं आणि त्या फुलांच्या सुगंधानं सारा परिसर नाही ग, अख्खं जीवनच गंधित होऊन जावं.
तो वर बसलाय ना, तो परमेश्वर खूप हुशार आहे, खूप लबाड आहे. कोणतंही सुख तो कोणालाच परिपूर्ण नाही देत. कायम शीग मारूनच देतो. अगं नाही तर माणसांचे हात आकाशाला टेकायचे, पायाखालची जमीन सुटायची. आता तुझंच बघ की, तुझ्यावर अतोनात प्रेम करणारा नवरा तुला दिला. एकापासून दुसरा विलग, वेगळा होऊच शकत नाही. एवढं प्रेम अद्वैत साधल्यासारखं. पण हे आजारपणाचं लचांड दिलं का नाही तुझ्या मागे लावून? मी एवढी धडधाकट, पण नवरा तिरसट. हा देव आहे ना, याला कोणी सुखात असलेलं बघवतच नाही का ग? खरंच नाही बघवत त्याला. अगं अपूर्णता हे तर जीवनाचं नावच आहे ना. देवकी, हां बोल बोल. देवकी, भाऊजींनी तुझं करणं, तुझ्याकडे लक्ष देणं, हे सगळं अगदी हेवा वाटावं असं आहे ग. खरं सांगते देवकी, जेव्हा तू दवाखान्यात होतीस ना, तेव्हा प्रत्येक जण आपापलं नातं तपासून बघत होता आणि मग प्रत्येकाला विचार करताना जाणवायचं की प्रेमाची एवढी तीव्रता, प्रेमाचं हे एक वेगळं अनोखं रूप, त्या प्रेमाची डेप्थ जी देवकीच्या वाट्याला आली आहे, ती आपल्या वाट्याला आलेली नाहीच आहे. खरंय, खरंय, खरंय. अगं त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. एक वेळ मी चिडेन, पण ते शांत असतात. मला सांभाळून घेतात, हवं नको ते बघतात. मी माझ्यावर करणार नाही ना, एवढं प्रेम ते माझ्यावर करतात. बास. अगं या गाढ प्रेमावर मी जगतीये असं म्हटलंस ना तरी चालेल. ते दिसतंच गं, साऱ्यांना दिसतं, म्हणून तर कौतुक करतात ना सगळे. नाहीतर हे कधी बरं नसलं तरी विचारणार नाहीत, कधी चौकशी नाही. कुठे एकटीनं बाहेर जायचं असेल तर थांब, सोडून येतो, असं नाही म्हणणार. देऊ का सोडून, हे असं विचारणं परक्यासारखं. नको वाटतात मग त्यावेळी त्यांचे उपकार. खूप विचित्र वागतो ग हा माणूस. लहान लहान गोष्टीतनं मनस्ताप देत असतो. खरं तर इतरांना दिसेल, खुपेल असं काही नाही आहे, पण माझ्या मनात सगळं सलत राहतं ना. प्रत्येक गोष्टीत याचा इगो. वाटत नाही ग भाऊजी असे असतील. माहिती आहे मला. म्हणून तर मीही कधी काही कोणाजवळ बोलत नाही. आता हा सहज विषय निघाला म्हणून. इतरांच्या नजरेत त्याची इमेज तशीच कायम राहो. इतरांना तो जवळचा वाटत असला तरी माझ्यासाठी तो दूरस्थ आहे. कायम एक अंतर ठेवून वागतो तो. तेवढ्यात महेशचा आवाज आला. अरे मैत्रिणींच्या गप्पा झाल्याच नाहीत का? अगं बाई, देवकी किती अंधार पडलाय बाहेर. किती वेळ झाला लक्षातच आलं नाही हो. महेशनं आत येऊन लाईट लावले, मग पायावर पाणी घेतलं, देवाजवळ दिवा लावला, उदबत्ती लावली. उदबत्तीचा घरभर मंद मधुर सुवास दरवळायला लागला. देवकी, देवकी मी निघते हां. येते म्हणणं गं, आणि लवकर ये. आजचा वेळ बघ कसा भुर्रकन गेला. आजचा दिवस संपला म्हणजे मी आज उगवताना आणि मावळताना पाहिला. उद्याचं उद्या. अगं उद्याचं काय? पुढचे सगळे दिवस तुझेच आहेत. काय माहिती गं? अगं आशा सोडू नकोस. नाही गं बाई, आशा नाही सोडत. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. जेव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते ना, तेव्हा त्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो. तसंच आपलंही. पण हे काय अर्चना, कळतं पण वळत नाही, अशी गंमत आहे. जाऊ देत गं. हे राहाडगाडगं तर चालूच राहणार आहे. आहे तो दिवस आपला. हां, बरं येते. तब्येतीकडे लक्ष दे. हो, आणि पर्स घे हां, समोर आहे टेबलवर. अर्चना गेली. पण आज देवकी आनंदात होती.
गप्पांच्या ओघात ती सगळं मागचं पुढचं विसरलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुने ही कादंबरी. आज 6वा भाग आपण ऐकलात. 7वा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.